नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एसके बुक समरी या चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। थिंक अँड ग्रो रिच नक्की फरक पडत आहे च्या मागील व्हिडिओ चॅप्टर मध्ये आपण पाहिले की सोने फक्त 3 फूट अंतरावर असताना सोन्याची खाण खोदणे सोडले होते। हे कशामुळे झाले तर ते प्रयत्नामध्ये सातत्य न ठेवल्यामुळे आणि थोड्या अपयशाने काम करणे सोडून दिले हे आपण पाहिले। यानंतर आज आपण थिंक अँड ग्रो रिच चा नक्की फरक पडत आहे चॅप्टर नंबर 2 चा व्हिडिओ सुरुवात करत आहोत। तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर सुरुवात करूया चॅप्टर नंबर 2 थिंक अँड ग्रो रिच। लेखक नेपोलियन हिल। सोन्याच्या खाणीतल्या गोष्टीतून हे समजले होते की नाही म्हणजे नेहमीच नाही नसते। एका दुपारी डर्बी आपल्या काकांच्या गहू दळणाऱ्या जुन्या गिरणीत बसले होते। त्यांच्या काकांकडे खूप जमीन होती आणि त्या जमिनीभोवती शेतात काम करणारे मजूर राहायचे। डर्बी बसून थोडाच वेळ झाला होता। इतक्यात हळूच दार उघडले आणि एका मजुराच्या छोट्या मुलीने आत पाऊल टाकले। ती दाराच्या अगदी बाजूला येऊन उभी राहिली। काकांनी तिच्याकडे पाहिले आणि रागाने गुरगुरत म्हणाले, काय पाहिजे तुला? त्या मुलीने निरागसपणे उत्तर दिले, माझ्या आईने तिचे 50 सेंट मागवले आहेत, मी देणार नाही। काकांनी ओरडून सांगितले, जा इकडून निघून। ठीक आहे, त्या मुलीने शांतपणे उत्तर दिले, पण ती तिथून हलली नाही। काका पुन्हा आपल्या कामात गुंतले आणि इतके व्यस्त झाले की त्यांना हेही लक्षात आले नाही की ती मुलगी अजूनही तिथेच उभी आहे। थोड्या वेळाने त्यांनी मागे वळून पाहिले तर ती अजूनही तिथेच उभी होती। ते पुन्हा ओरडले, जाशील की नाही इकडून निघून, की तुला हाकलून देऊ मी इथून? त्या मुलीने पुन्हा तेच शांत उत्तर दिले, ठीक आहे, पण ती जागच्या जागी उभी राहिली। काका गव्हाची पोते गिरणीत टाकायला निघाले होते, पण त्यांनी ते तसेच ठेवले आणि एक लोखंडी काठी हातात घेतली। मग त्यांनी असा भयंकर चेहरा केला जणू आजच त्या मुलीला मारून टाकणार होते। डर्बीचा श्वास जणू थांबूनच गेला। त्यांना असे वाटले जणू आज ते त्यांच्या समोर एका छोट्या मुलीचा खून पाहणार आहेत। त्यांना ठाऊक होते की त्यांचे काका खूप रागीट आणि निर्दयी स्वभावाचे आहेत। जसेच काका त्या मुलीकडे पुढे गेले तशी ती मुलगी एक पाऊल पुढे सरकली आणि काकांच्या डोळ्यात डोळे घालून धीराने म्हणाली, ते पैसे माझ्या आईचे आहेत, ते त्यांना द्या। काका तिथेच थांबले। त्यांनी त्या मुलीकडे जवळजवळ 1 मिनिट एकटक पाहिले। मग हळूहळू हातातील काठी खाली जमिनीवर टाकली आणि खिशातून अर्धा डॉलर काढून त्या मुलीच्या हातात ठेवला। त्या मुलीने ते पैसे घेतले आणि नजर न हटवता शांतपणे बाहेर निघाली। ती गेल्यानंतर काका एका चौथऱ्यावर बसले आणि खिडकीतून आकाशाकडे जवळजवळ 10 मिनिटे पाहतच राहिले। कदाचित त्या घटनेबद्दल विचार करत होते आणि डर्बी ही त्याच विचारात गुंतले होते। त्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते की शेतात काम करणाऱ्या मजुराची मुलगी आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या आणि प्रभावशाली माणसासमोर इतक्या अटळ निर्धाराने आणि धैर्याने उभी राहिली होती। शेवटी त्यांनी विचार केला, असे काय झाले की त्यांच्या काकांचा सूर्या एवढा ताव मावळून गेला आणि ते चंद्रासारखे शांत झाले? त्या मुलीकडे अशी कोणती जादू होती की तिने एवढ्या मोठ्या माणसाचा राग एका क्षणात शांत केला? डर्बीचा विचार त्या प्रश्नाभोवतीच फिरत राहिला, पण त्यांना काही ठोस उत्तर मिळाले नाही। माहितीये का, डर्बींनी ही अनोखी घटना लेखकाला सांगितली होती, त्याच जुन्या गिरणीत नेऊन जिथे त्यांचे काका बसून खिडकीतून आकाशाकडे पाहत होते। आम्ही दोघे त्या जुन्या आणि आता निष्क्रिय झालेल्या गिरणीत उभे होतो आणि डर्बी पुन्हा तेच विचारत होते, शेवटी त्या छोट्या मुलीकडे असे काय विशेष बळ होते ज्याने माझ्या काकांच्या इराद्यामध्ये एका क्षणात बदल घडवला? जेव्हा तुम्ही विचारांच्या शक्तीने श्रीमंत होण्याचे तत्व समजून घ्याल तेव्हा तुम्ही त्या मानसिक स्थितीत पोहोचाल जिथून श्रीमंत होण्याचा प्रवास सुरू होतो। ज्याच्याकडे ठाम ध्येय असतात ते लोक अगदी कमी किंवा नगण्य प्रयत्नातही सर्व काही साध्य करतात। तुमच्यापैकी अनेकांना हे जाणून घ्यायचे असेल की तो कोणता माइंडसेट आहे जिथून श्रीमंत होण्याचा मार्ग सुरू होतो आणि तो कसा प्राप्त करता येतो। या गोष्टीच्या संशोधनासाठी मी आयुष्यातील 25 वर्ष दिली आहेत। मी जवळपास 25,000 लोकांशी संवाद साधला, कारण मलाही हे जाणून घ्यायचे होते की माणूस श्रीमंत कसा बनतो। आता मी तुम्हाला एक फार महत्त्वाचे सत्य सांगणार आहे। सन 1929 मध्ये देशात मंदीचा काळ सुरू झाला होता आणि अर्थव्यवस्था इतिहासातील सर्वात खालच्या पातळीवर गेली होती। काही काळानंतर जेव्हा प्रेसिडेंट रूझवेल्ट यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि काम सुरू केले तेव्हा संपूर्ण मार्केट जणू काही घडलेच नव्हते अशा वेगाने पुन्हा सुधारू लागले। त्यांचे आगमन अगदी असेच होते जसे एखादी मेणबत्ती अंधाऱ्या खोलीत हळू
हळूहळू उजेड पसरवते आणि कोणालाही जाणवत नाही की अंधार कधी नाहीसा झाला. अगदी त्याचप्रमाणे मनातील भीती हळूहळू विश्वासात बदलली जाऊ शकते. जसे जसे तुम्ही या तत्वांना समजून घेता आणि आपल्या आयुष्याला लागू करता तसे तुमचे आर्थिक आयुष्य सुधारू लागते आणि तुम्ही त्या माणसासारखे बनता ज्याच्या स्पर्शाने प्रत्येक गोष्ट सोने बनते. हे तुम्हाला अशक्य वाटेल नाही का, पण मला अजिबात असे वाटत नाही. आपल्या माणसाची ही एक मोठी कमजोरी आहे. सामान्य माणूस इम्पॉसिबल या शब्दाला खूप महत्त्व देतो. तो मनोमन मान्य करून टाकतो की सर्व तत्व सर्वांसाठी लागू होत नाहीत किंवा प्रत्येक काम प्रत्येकाला जमत नाही. पण हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे जे या नियमासाठी आपले आयुष्य, वेळ आणि मनोबल लावण्यास तयार आहेत. मी लहान असताना एक शब्दकोश म्हणजे डिक्शनरी विकत घेतली होती आणि तुम्हाला माहिती आहे का मी पहिल्यांदा काय केलं? मी इम्पॉसिबल हा शब्द त्या शब्दकोशातून काढून टाकला. असे करण्यात काहीच गैर नाही. तुम्हीही तुमच्या आयुष्यातून इम्पॉसिबल हा शब्द पूर्णपणे उखडून टाका. यश त्यांनाच मिळते ज्यांचे लक्ष यशावर असते आणि अपयश त्यांनाच मिळते ज्यांचे लक्ष अपयशावर असते. हे पुस्तक त्या लोकांसाठी आहे जे आपल्या विचारांना अपयशाच्या भीतीतून बाहेर काढून यशाच्या दिशेने लक्ष केंद्रित करू इच्छितात. आपल्यात आणखी एक कमतरता आहे. आपण आपल्या अनुभवावरून, अपयशावरून आणि सवयीवरून इतरांबद्दल मत तयार करतो. काही लोक हे पुस्तक वाचताना म्हणतील श्रीमंत होण्यासाठी काहीही तत्वे नसतात, कारण त्यांना मुळातच माहिती नाही की श्रीमंत लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन कसा असतो. त्याचे कारण म्हणजे त्यांचे संपूर्ण आयुष्य दारिद्र्य, कंजूसपणा आणि अपयशातच गेले आहे. लाखो लोक हेनरी फोर्ड यांच्या यशाकडे फक्त एक योगायोग किंवा नशिबाचा खेळ म्हणून पाहतात, पण खरे तसे नाही. हजार लोकांपैकी फक्त एकालाच फोर्ड यांच्या यशाचे खरे रहस्य माहित असते आणि जे लोक ते ओळखतात ते अशा प्रकारची चूक कधीच करत नाहीत. मी तुम्हाला हेनरी फोर्ड यांची एक गोष्ट सांगतो जी या रहस्यावरचा पडदा उघडून दाखवेल. जेव्हा फोर्ड यांनी प्रसिद्ध V8 मोटार कार बनवायचा विचार केला तेव्हा त्यांनी असे इंजिन तयार करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये एका ब्लॉकमध्ये 8 सिलेंडर असतील. डिझाईन कागदावर तयार झाले, पण जेव्हा त्याला प्रत्यक्ष इंजिनचे रूप द्यायची वेळ आली तेव्हा सर्व अभियंते मागे हटले. त्यांचे म्हणणे होते एका ब्लॉकमध्ये 8 सिलेंडर बसवून इंजिन बनवणे अशक्य आहे. फोर्ड म्हणाले मला हे इंजिन हवंय कोणत्याही परिस्थितीत. हे अशक्य आहे. सगळ्या इंजिनियरांनी उत्तर दिले काम सुरू करा. फोर्ड ठामपणाने म्हणाले कितीही वेळ लागो पण प्रयत्न करत राहा जोपर्यंत यश मिळत नाही. अभियंत्यांनी काम करणे सुरू केले. 6 महिने गेले, काहीच हाती लागले नाही. आणखी 6 महिने गेले तरीही यश दूरच राहिले. त्यांनी प्रत्येक उपाय करून पाहिला पण काहीच उपयोग झाला नाही. 1 वर्षही संपले तरीही निकाल शून्यच होता. वर्षाच्या शेवटी फोर्ड यांनी पुन्हा सगळ्या अभियंत्यांना बोलावले आणि विचारले तुमच्या कामाचे काय झाले? सगळ्यांनी एकत्रित उत्तर दिले आम्हाला या प्रोजेक्ट वर पुढे काम करण्याचा काहीही मार्ग दिसत नाही. फोर्ड म्हणाले जा पुन्हा काम सुरू करा. कोणत्याही परिस्थितीत मला हे इंजिन हवंय आणि मला खात्री आहे की हे तुम्ही करून दाखवाल. ते पुन्हा कामाला लागले आणि यावेळी जणू काही जादूचे सामर्थ्य त्यांच्या हातात आले होते, कारण फोर्ड यांनी त्या गुपित शक्तीचा शोध लावला होता, ते म्हणजे अटलता. शेवटी फोर्ड यांच्या अढळ निर्धाराने विजय मिळवला. फोर्ड यांनी सिद्ध केले की अशक्य आणि अटलता यांच्या लढाईत विजय नेहमीच ठाम निर्धाराचाच होतो. आता तुम्हालाही फोर्ड यांच्या यशाचे रहस्य समजले आहे, म्हणूनच तुम्हीही करोडो रुपये कमवू शकता. हेनरी फोर्ड यशस्वी झाले होते कारण त्यांना यशाचे तत्व समजले होते आणि ते प्रत्यक्ष आयुष्यात उतरवले. त्यापैकी सर्वात महत्वाचे तत्व होते एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा म्हणजेच डिझायर. जर तुम्हीही फोर्ड यांची गोष्ट वाचून हे तत्व आपल्या आयुष्यात लागू केले तर तुम्हीही त्या उंचीवर पोहोचू शकता जिथे फोर्ड यांनी आपला झेंडा रोवला होता. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात हेनरी फोर्ड यांची तीच जागा होती जी आज बिल गेट्स यांची आहे. फोर्ड यांनी त्या काळात अशी कार तयार करून वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवली ज्यामुळे प्रत्येक सामान्य माणसाकडे स्वतःची कार असू शकली. अगदी त्याचप्रमाणे बिल गेट्स यांनी कम्प्युटर इंडस्ट्रीत सॉफ्टवेअर तयार करून क्रांती घडवली. कम्प्युटर आता फक्त तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांसाठी मर्यादित राहिला नाही, तो प्रत्येक ऑफिसची गरज बनला आहे, शाळेमध्ये पोहोचला आहे आणि आज जवळजवळ प्रत्येक घरात स्वतःचा लॅपटॉप किंवा संगणक आहे. हेनरी फोर्ड प्रमाणेच बिल गेट्स यांनीही करोडो डॉलर्सची संपत्ती कमावली आहे. मित्रमैत्रिणींनो, थिंक अँड ग्रो रिच नक्की फरक पडत आहे. दुसरा चॅप्टर व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. तर या चॅप्टर मध्ये आपण शिकलो की श्रीमंत होण्यासाठी फक्त मेहनतच नाही तर अटळ मजबूत विश्वास, आपल्या आयुष्यात अशक्य असे काहीच नाही हे तत्व, आपल्या तीव्र इच्छाशक्ती आणि कठोर जिद्दीने गोष्टी साध्य करून दाखवणे आणि ठाम निर्धाराने स्वतःच्या सोबतच इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणे. मित्रांनो, या दुसऱ्या चॅप्टर नंतर यानंतर तिसरा चॅप्टर घेऊन येत आहे.
थिंक अँड ग्रो रिच नक्की फरक पडत आहे. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप मेहनत करा, स्वतःची काळजी घ्या, नवनवीन पुस्तके वाचा आणि आनंदी राहा.